राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आता कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। अर्जाची छाननी आता पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर कोणत्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येणार आहे आणि कोणत्या महिलांचा हप्ता बिलकुल बंद झाला आहे, कोणत्या महिलांचे जूनचे हप्ते शिल्लक आहे आणि ज्या महिलांना जूनचा हप्ता अजून मिळाला नसेल त्याविषयी सुद्धा आपण एक महत्त्वपूर्ण माहिती समोर पाहणारच आहोत। राज्याचे मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक आनंदाची बातमी दिलेली आहे। रक्षाबंधनानिमित्त एक गिफ्ट सुद्धा देणार आहे। तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची एक मोठी बातमी म्हणजे तुमची आता जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता आता जमा होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। तर याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर सरकारी ज्या योजना असतात त्या योजनेसंदर्भात ज्या अपडेट येत असतात त्या सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। हा व्हिडिओ फार थोडासा आणि महत्त्वपूर्ण असणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या जुलै हप्त्याची वाट असेल आणि ज्या महिलांना जूनचा हप्ता अजून मिळाला नसेल अशा महिलांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे तुमचं स्वागत करतो लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता सर्वात मोठी जी अपडेट येत आहे ती अशी आहे की जुलै महिना संपण्यात आता फक्त 3-4 दिवसच बाकी आहे। म्हणजे आजची तारीख आता 29 आहे, 31 तारखेचा महिना आहे, 3-4 दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत आणि अजूनही लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख ही जाहीर करण्यात आलेली नाही। पण लवकरच लाडक्या बहिणींना सरकारकडून गुड न्यूज दिली जाणार असल्याची शक्यता आहे आणि अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। आपण ज्या बातम्या तुम्हाला देत असतो त्या 100% खऱ्या असतात आणि मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या आधी, आता अगोदर पहा रक्षाबंधन हे 9 ऑगस्टला आहे, तर 9 ऑगस्टच्या अगोदर म्हणजे 4-5 तारखेपासून तुमच्या खात्यावर पैसे जमा होणे चालू होणार आहे आणि जवळपास 9 तारखेपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहे। तर अशा महिलांना नक्कीच लाडकी बहीण योजनेचा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो रक्षाबंधनाच्या अगोदर येणार आहे। या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता गेल्या वर्षी, आता ही गेल्या वर्षीची माहिती आहे, गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या तेवढ्यातली गोष्ट आहे ही, तर ऑगस्ट महिन्यात एकाच वेळी देण्यात आला होता। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकाच वेळेस देण्यात आला होता। तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेचे एकूण 12 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे। तर जुलै महिन्याचा 2 महिन्याचा हप्ता पहिला आणि दुसरा, तर जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा एकच वेळ देण्यात आला होता, कारण सणासुदीच्या निमित्ताने रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकाच वेळेस दिला होता आणि तशीच शक्यता या महिन्यात सुद्धा वर्तवल्या जात आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून देण्यात येण्याची शक्यता आहे। तर जुलै 2024 ते जून 2025 या काळात एकूण 12 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आलेले असून या योजनेचा 13वा हप्ता कधीपर्यंत खात्यात येईल या संदर्भात मोठी अपडेट समोर आहे, तर ती आपण पाहणारच आहोत। तर कधी मिळणार जुलैचा हप्ता? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना जून महिन्याचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला होता। म्हणजेच जुलै महिन्याचा जून महिन्याचा हप्ता जुलैच्या 1-2 तारखेला जमा होत होता, तसाच जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या याच
या दरम्यान म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या 2-4 तारखेच्या दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर जुलै महिन्याचा हप्ता जसा जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या 2 ते 3-4 तारखेपर्यंत जमा होत होता, तसाच आता जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे 5 ऑगस्टच्या तेवढ्यात. तर बातमी समोर वाचून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला. दरम्यान आता जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तर 5 ऑगस्ट 2025च्या आधीच लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याचे पैसे मिळतील अशी माहिती समोर येत आहे. तर माहिती अशी आहे की ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांना जून, जुलै आणि ऑगस्ट असे 3 महिन्याचे पैसे मिळून 4,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. आणि ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला असेल त्या महिलांना फक्त जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्याचे 3,000 रुपये 1500 मिळून 3,000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुम्हाला आता ही जी ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून ऑगस्ट महिन्याचा हप्ता अगोदरच देण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण जर तसं नाही झालं तर तुमचे 1500 रुपये तर तुम्हाला 100% मिळणार आहे 5 तारखेच्या अगोदर. विशेष बाब अशी आहे की ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा केला जाणार आहे आणि त्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्रित जमा होऊ शकतात असा सुद्धा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. म्हणजे अशी माहिती आता पत्रकारांकडून समोर येत आहे. तर ही जी अशी माहिती येत आहे ह्या काही फारशा अफवा नसतात. काहीतरी कुठून तरी धागेदोरी हाती लागल्याशिवाय अशी माहिती समोर येत नाही. तर अशी माहिती जी समोर येत आहे तर कमीत कमी 50-60% ही माहिती खरी असू शकते आणि शक्यतोवर जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो. तर समोर माहिती काय आहे, खरे तर या योजनेची सुरुवात झाली त्यावेळेस ऑगस्ट महिन्यात लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे सोबतच देण्यात आले होते. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून तत्कालीन शिंदे सरकारने पहिल्या 2 हप्त्याचे पैसे एकाच वेळेस दिले होते. तर अशी माहिती समोर येत आहे की दरम्यान शिंदे सरकार प्रमाणेच फडणवीस सरकार देखील लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर एकत्रित देणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. मात्र अजूनही या संदर्भात सरकारमधील मंत्र्यांकडून किंवा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. तर माहिती अशी केली जात आहे मीडिया रिपोर्टमध्ये पत्रकारांकडून अशी बातमी येत आहे की रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर 2 महिन्याचे एकत्रित हप्ते म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची. पण अजूनपर्यंत तशी काही माहिती संबंधित मंत्र्याकडून किंवा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पुढील हप्त्याकडून अधिकृत माहिती हाती काही लागलेली नाही. आणि तशी कोणती बातमी जर आली तर आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व राज्यातल्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की व्हिडिओ बनवायला फार मेहनत लागते, त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आपला व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण असतो आणि माहितीपूर्ण असतो, त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.